आपल्या आरोग्याची काळजी घेणारे कोण असतात? आपल्याला आरोग्याचा कानमंत्र सांगणारे हे कोण असतात? तर अशाच एका डॉक्टरांशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याशी आज आपण मुलाखतीमध्ये सर्व बोलणार आहोत. तर आज पाहूयात, चला तर माझ्यासोबत. तर नमस्कार, प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. मी आपली हर्षदा. तर आज आपण डॉक्टरांकडे आलो आहेत, लिमये क्लिनिकमध्ये आलो आहेत आणि ते कसा पेशंटला आपला इलाज देतात आणि कसे पेशंटच्या आरोग्याची काळजी घेतात, तर त्या सरांना आपण बोलणार आहोत. डॉक्टर मुकुंद लिमये सरांशी आज आपण बातचीत करणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर चला तर पाहूयात. नमस्कार सर. सर, आपल्याविषयी थोडं आपल्या जनतेला इंट्रोडक्शन करून द्यावं आणि आपलं कशी कारकीर्द आहे आणि आपलं क्लिनिक कसं आहे याविषयी थोडी माहिती सांगावी सर. नक्कीच. सर्वप्रथम तर प्रजासेवा बघणाऱ्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आपण हे जे निसर्गोपचार केंद्र आहे हे 2014 साली चालू केलं. आज 11 वर्ष आपल्या ह्या केंद्राला पूर्ण झालेले आहेत. ते ह्याच जागेत पूर्ण झालेले आहेत. ह्यामध्ये अनेक हजारो पेशंट दुरुस्त झालेत. या दुरुस्ती पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तर औषधांनी कुणीही दुरुस्त होतं, मात्र आपली जी ही पद्धत आहे ती पुरातन काळापासून चालू जी आहे पद्धत, की ज्याला म्हणतो आपण विना औषध उपचार पद्धती. तर ही अशी एक अभिनव पद्धत आहे विना औषध उपचार पद्धती. यामध्ये आपण ॲक्युप्रेशर असेल, ॲक्युपंक्चर असेल, कपिंग असेल, मसाज असेल, कलर थेरपी असेल, मॅग्नेट थेरपी असेल, वॉटर थेरपी असेल, फूड थेरपी असेल, या विविध पद्धतीच्या माध्यमातून किंवा अनेक लोकांना स्ट्रेस असतो तर म्युझिक थेरपीचा देखील आपण वापर करतो आणि त्यातून ज्या व्यक्तीला स्ट्रेस आलेला आहे त्यातनं तर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आपण औषधाचा अजिबात वापर न करता अनेक पेशंटना दुरुस्त केलेला आहे. नुकताच मला महाराष्ट्रभूषण आनंदी युनिवर्स फाउंडेशनमार्फत महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार मिळाला. याचं कारण म्हणजे आमची एक मेरिडियन म्हणून टेस्ट आहे, एक अभिनव पद्धत, की ही पद्धत इतकी उत्तम आहे की आम्ही कुठलाही एक्सरेशिवाय, कुठलाही आमच्याकडे एक्सरे आणण्याची गरज नाही. त्या एक्सरेशिवाय शरीरामध्ये असे एकूण 691 पॉईंट असतात. ते 691 पॉईंट आपण तपासून त्यानुसार आपण तुमचा, आता म्हणजे तुम्ही माझ्याकडे आलात मॅडम किंवा हे सर आले असतील, तर तुमचा 3 नंबरचा दात दुखतोय किंवा उजव्या कानाला ऐकू येत नाही किंवा डाव्या पायामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला मेंदूचा किंवा डोक्याचा पाठीमागचाच भाग दुखतोय, तर एवढ्या इन डिटेलमध्ये अगदी छोटं मायक्रो लेवलला जाऊन जर कुठली तपासणी होत असेल तर इतकी सुंदर तपासणी आपण करतो. आणि ह्याच कारणासाठी आपल्याला महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार गेल्या 14 तारखेला मिळाला पुण्यामध्ये. तर ह्याचं कारण आणि कष्ट म्हणजे काय की आपल्याला एकूण आत्तापर्यंत 28 पुरस्कार मिळाले. याचं कारण म्हणजे काय की आपण औषध देत नाही, औषधाशिवाय बरं करतो. आणि ज्या केसेस कुणीच हँडल केलेल्या नाहीत अशा अनेक केसेस आपण हँडल केलेल्या आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की पाकणीमधील एक मुलगा आहे की ज्याला जन्मापासून म्हणजे 6 महिन्यापासून उजव्या हाताने जेवता येत नव्हतं, त्याला मूठ बांधता येत नव्हती किंवा आपला घास असा उचलून खाता येत नव्हता. साधं एक सिस्पेन्सिल म्हणा किंवा एक रबर देखील उचलायची एवढी देखील ताकद या हातात नव्हती. मात्र आपल्याकडे 3 महिने उपचार घेतल्यानंतर आज तो भरलेली घागर उचलतोय. आणि असं नाही की प्रत्येक ह्याचं की मी केवळ असं तुम्हाला सांगतोय असं नाही, तर ह्याचे तुम्ही यूट्यूबवर जाऊन जर बघितलं, मुकुंद लिमये नावाने जर सर्च केलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे आफ्टर आणि बिफोर असे दोन्ही व्हिडिओ आहेत. असे अनेक पेशंट आहेत की 20-20 वर्षापासून संधिवात आहे, ज्यांना चालता देखील येत नाही, व्हीलचेअरवर आहेत. अशा लोकांची व्हीलचेअर बंद केली. एक तर अनुभव असा आहे की एक विद्यार्थिनी होती आणि ती तुळजापूरहून येत होती आणि तिला खर्च काही केला. तिला सांगितलं होतं की हिप जॉईंटचं ऑपरेशन करावं लागेल, 1,40,000 खर्च सांगितला होता. मात्र तो खर्च तिला झेपत नव्हता. तिचे वडील कंटाळून गेले होते, सर माझ्याकडे फक्त 4,000 रुपयामध्ये तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर करा, अन्यथा आम्ही ह्यापुढं तरी काही आम्ही पैसे खर्च करू शकत नाही. तर त्या मुलीला आपण हिप जॉईंटचं ऑपरेशन टाळलं. जो 1,40,000 खर्च सांगितला होता तर केवळ 4,000मध्ये त्या मुलीला दुरुस्त केलं त्या मुलीला. तर असे अनेक सुंदर असे अनुभव आहेत. परत एक मुलगी होती की तिला कानाला ऐकू येत नव्हतं. ऐकू येत नसल्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं. तर आज त्या विद्यार्थिनीला म्हणजे पुढं जाऊन तिला कानाला देखील ऐकू येतं आहे. तर ज्यांनी आपल्याकडे पूर्ण 3 महिन्याची ट्रीटमेंट घेतली त्या व्यक्तीला चांगला अनुभव आलेला असेल. मग तो पॅरालिसिस पेशंट असेल, व्हेरिकोज वेन्स असेल, सायटिका असेल किंवा नस दबलेली असेल, असा कुठलाही जरी प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये
आपण त्याला पूर्णतः सेवा दिलेली आहे। मात्र हे माझे 2 हात पुरेसे पडणार नाहीत, ह्यासाठी आपण काय केले की निसर्गोपचारासाठी किंवा ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, मसाज ह्यासाठी आपण स्वतंत्र क्लासेस चालू केले आणि आत्तापर्यंत मी 500 विद्यार्थी घडवलेले आहेत। पूर्ण महाराष्ट्रातनं इथं मुलं मुली शिकण्यासाठी येतात। आता इथं देखील जो स्टाफ आहे माझा, हे आमचा स्टाफ आहे, त्या मॅडम आहेत, तर हा स्टाफ देखील आहे, तर ह्यांना देखील प्रशिक्षण दिलेलं आहे। असं नाही की डायरेक्ट आपण भरती केलेलं आहे, तर प्रशिक्षण दिल्याशिवाय आपण कुठलंही आपल्या केंद्रामध्ये कोणाला देत नाही। तसेच स्त्रियांसाठी स्वतंत्र उपलब्ध सेवा आहे। सकाळी 10 ते 2 ह्या वेळेमध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे। तसंच संध्याकाळी 5 ते 8 मध्ये देखील पुरुष वर्गासाठी सेवा आहे। तसंच सकाळी 7 ते 10 मध्ये देखील पुरुष वर्गासाठी आपण मसाज सेवा आहे। लिमये निसर्गोपचार केंद्र हे पहिलं असं केंद्र आहे की आपण घरपोच सेवा देखील पुरुष वर्गांसाठी देतो, घरपोच जाऊन मसाज आपण देत असतो। तर त्या सेवेचा देखील प्रारंभ गेले 2 वर्ष झालं आपण करत आहोत। याचबरोबर अनेक लहान मुलं असतील, काउन्सिलिंग देखील आपण करतो, किंवा अनेक जणांच्या लग्नाच्या समस्या असतात किंवा नोकरी गेलेली असते, तर त्यांना देखील काउन्सिलिंग करतो, किंवा एखादा प्रेमामध्ये कुठल्या तर मुलाने त्रास करून घेतलेला असतो स्वतःला, तर त्याचं देखील समुपदेशन करून आपण त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचा ह्याद्वारे आपण प्रयत्न करत असतो। तर अशी ही विना औषध उपचार पद्धती आमची आहे। तर त्याचा जरूर नक्कीच सर्व जे सोलापूरवासी आहेत त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपण विना औषध उपचार पद्धतीने नक्कीच दुरुस्त व्हाल अशी मी आशा व्यक्त करतो। तर धन्यवाद सर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आहे। आणि तसेच आता आयुर्वेदातले उपचार आणि हे जे उपचार आहेत तुमचे, जे ट्रीटमेंट देतात तुम्ही, तेच उपचार आहेत ना, ते महत्त्वाचे उपचार आहेत। कारण लोकांचं कसं असतं की महागडे उपचार घेऊन लोकांना काही हे येत नाही, काही अनुभव येत नाहीत, काही चांगलं ह्याच्यातून मिळत नाही, पण त्याला सर्व टाळण्यासाठी ह्यांचा उपचार तुम्ही घेऊन सगळं केलं तर ही खूप चांगली बाब आहे आणि तुम्ही लवकर रिकवर व्हाल आणि तुमचं जे मानसिक ताण येतं, काही मुलींमध्ये प्रेशर असतं, काय असतं, तेही ताण कमी करण्याचा त्यांनी हे करतात आणि ते समुपदेशन ह्याच्यावर करतात। आणि तसेच कोणत्याही बाबतीत मनशांती नसती त्यावरही ते करतात आणि तसेच अनेक ट्रीटमेंट करून अनेक मुलींना त्यांनी बरं केलेलं आहे, हे पण सरांनी सांगितलं आहे। तर सर, या मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही कसे वळालात आणि तुमचा उद्देश काय होता इथं वळायचं, हे सांगा जरा जनतेला। इकडे वळण्याचं कारण म्हणजे मला स्वतःला पायाला म्हणजे का मार लागला होता। मार लागल्यानंतर मला त्यांनी सांगितलं होतं की फ्रॅक्चर आहे आणि तुम्हाला प्लॅस्टर घालावं लागेल। त्याच वेळेस माझ्या मित्रांनी सांगितलं की काही नाही, कबड्डी खेळताना फक्त थोडंसं हे झालेलं आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही। एक व्यक्ती आहेत, व्यक्ती, त्याच्याकडे आपण जाऊया। तर त्या व्यक्तीकडे मी गेलो आणि त्यांनी फक्त माझा जो पाय आहे त्याची 2 नंबर जे बोट आहे ते फक्त ओढलं आणि त्या क्षणात जी माझी दबलेली नस होती ती पूर्णतः व्यवस्थित झाली आणि जो पाय मी टेकवू शकत नव्हतो तो पाय मला लगेच टेकवता आला। मला इकडं सांगण्यात आलं होतं की 40 दिवस तुम्हाला सेवा घ्यावी लागेल, प्लॅस्टर घालावं लागेल, पण त्यांनी 5च मिनिटामध्ये माझा पाय मोकळा करून दिला। तर मी तेव्हा ठरवलं की आपण ही कला आपण शिकायची। मग त्या माध्यमातून मी ही कला शिकण्याचं ठरवलं आणि ती कला जेव्हा मी शिकायला चालू केली तेव्हा NIN म्हणून आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे, इथं मी सर्वप्रथम ॲक्युप्रेशरचं प्रशिक्षण घेतलं। त्याच्यानंतर ॲक्युपंक्चर जे आहे, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिल यामार्फत जी एक एक्झाम असते ती एक्झाम मी पासआउट झालो आणि त्या माध्यमातून मला काउन्सिलचं सर्टिफिकेट मिळाले आणि माझा जो व्यवसायाचा प्रारंभ आहे तो माझा झाला। या माध्यमातून मी अनेक रुग्णांना, किमान हजारोच्या वर पेशंट जे आहेत की ज्यांना ऑपरेशनपासून वाचवलं असेल, त्याच्यामध्ये मणक्यातील गॅप असेल, कुठलंही असेल, तर इकडे माझं वळण्याचं कारण हेच होतं, हेच कारण होतं। जनतेची सेवा करणे आणि त्यांना रोगाचे निदान करणे हे सरांचं खूप चांगल्या पद्धतीने कारण होतं इकडे वळण्याकडे। मेडिकल फील्ड, जनसेवा ही डॉक्टरांकडे पाहिलं तर एक जनसेवा आणि या जगाचे एक करता धरता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। तर त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून हे सर्व सुरू केलं, ॲक्युपेशनमध्ये त्यांनी हे केलं। तर तसंच पाहतो आपण। आणि सर, तुम्ही या मेडिकल क्षेत्रात आता तुमचा उद्देश काय आहे, म्हणजे जनतेची सेवा करणे हा उद्देश आहे आणि अजून काय उद्देश आहे याच्यातून? जनतेची सेवा करणं तर आहे सर्वप्रथम मी सांगेन की निरोगी राहणं फार महत्त्वाचं आहे, की आपल्याला रोगच होऊ नये। बाकी केंद्र काय काम करतात की तुम्हाला रोग झाला आमच्याकडे या, तर आमचं हे एकमेव केंद्र आहे सोलापुरातील की आम्ही सांगतो की तुम्ही आजारीच पडू नका। त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, अनेक शाळा असतील, कॉलेजेस असतील,
आपले योगा मंडळ असतील, गणेश मंडळ असेल, एकूण सोलापुरातील एकमेव केंद्र आहे की आपल्याकडे 1 रुपयाची कुणाची अपेक्षा न ठेवता 128 मोफत शिबिर घेणारं, हे मी म्हणतो सोलापुरातलं नाही, कुठलंही महाराष्ट्रातलं हे एकमेव केंद्र आहे म्हटलं तरी चालेल. की तुम्ही अनेक जो वाढता खर्च जर बघितला तर मोफत सुविधा देणं हे शक्यच नाही. तरी अनेक जे वृद्ध लोकांचे आश्रम आहेत तिथं देखील आपण आपले विद्यार्थी घेऊन जातो आणि त्यांची सेवा मोफत करतो. तर असं हे आपलं एकमेव केंद्र आहे की आपण म्हणजे काय म्हणतो की ज्याला परमार्थ भावनेने आपण ही पूर्णतः सेवा, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण सेवा म्हणून हे करत आहोत. तर मला सगळ्या लोकांना हीच विनंती आहे की आम्हाला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार लिमई निसर्गोपचार केंद्राला मिळाला आहे तर ती मेरिडियन टेस्ट आहे, ती प्रत्येकाने जरूर करून घ्यावी. ती मेरिडियन तपासणी कशी आहे, काय आहे, तर त्याचा जर तुम्ही बघितला तर हे शरीरातले असे 691 पॉईंट असतात, ते पूर्ण तपासून तुम्ही जर ह्या साईडला बघितलं तर त्याची पूर्ण तुम्हाला एक आकृती मिळेल आणि त्याच्यानुसार तपासणी आणि त्याचे काय काय फायदे आहेत ते तुम्हाला कळून येतील आणि प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकताल. ते तर सरांनी सांगितलं आहे की त्यांचं कशी हे झाली समाजसेवेकडे ते कसे वळले आणि कसं एक खूप खर्चाची बाब असते, लोकांना होत नसते, तर त्यांनी ती कशी पूर्ण करून म्हणजे लोकांना समाधानी एक त्यांच्या तोंडावर एक भावना समाधानी दिसावं असं त्यांनी सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणताना सर तुम्ही या मेडिकल क्षेत्रात जेव्हा उतरलात तर त्या प्रॅक्टिकल्स असतात, हे जेव्हा क्षेत्र असतं आपण जेव्हा फर्स्ट इयर सेकंड इयर करत असतो त्यातील अनुभव काय आहे आणि कसं म्हणजे जनसेवा हे पण असतं आणि परत प्रॅक्टिकल आणि डॉक्टर की या मार्गात तुम्हाला कसं अनुभव आले हे सांगा. अनुभव म्हणजे कसं, मी जेव्हा प्रथमतः शिकायला गेलो तेव्हा तिथं कोर्सचं टायमिंग होतं 7 ते 9 फक्त टायमिंग होतं, म्हणजे सकाळी तिथे NINला पुण्याला मी शिकत असताना. मात्र मी मॅडमला विचारलं की हे उघडतं कितीला आणि बंद कितीला होतं, तर त्यांनी सांगितलं की सकाळी 7ला आम्ही हे उघडतो केंद्र आणि संध्याकाळी 7ला बंद होतं. तर मी म्हटलं मी तर 7 ते 7 थांबणार आहे, कारण मला सेवा करायची पेशंटची. बाकीचे लोक केवळ 2 तासापुरतं मर्यादित राहून बाकीचे विद्यार्थी ते निघून जात होते. मात्र मी तसं न करता किमान रोज 50 ते 60 पेशंट मला कसे ट्रीट करता येईल ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं. त्या अनुभवातून मला म्हणजे ह्या टेस्ट देखील आहे, मी मेरिडियन जी टेस्ट केली तर त्याच्यामध्ये तो अनुभव माझ्या कामास आला. आपले कष्ट कधीच वाया जात नसतात. तर माझं जे नवीन कुणी असे करणारे असतील तर त्यांना हे सांगणं आहे, नवीन कुठले विद्यार्थी असेल तर कुठलीही तुम्ही रुग्णसेवा ही सेवा म्हणून जर तुम्ही मान्य केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पैसे देखील मिळणार आहेत, पण त्याचबरोबर आशीर्वाद देखील मिळणार आहेत. केवळ पैसा हा उद्देश न ठेवता तुम्ही सेवा हा उद्देश ठेवला तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये हे क्षेत्र खूप चांगलं आहे. ह्या क्षेत्राकडे देखील तुम्ही निसर्गोपचार हे क्षेत्र चांगलं आहे, ॲक्युप्रेशर क्षेत्र चांगलं आहे, ह्याकडे तुम्ही वळू शकता. तर सेवा म्हणून पाहावं कोणत्याही डॉक्टरनी की आपण पैसा कमवायचा आहे याकडे असं पाहू नये की सेवा आहे आणि तेवढं तुम्ही तेवढा टाईम देता यावा आणि तुमची प्रॅक्टिसही होईल यातून असं त्यांनी सांगितलं आहे. आणि सर एवढ्या उशीर थांबत होते आणि सर्वांची सेवा करत होते, हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या या डॉक्टरकी क्षेत्रामध्ये. तर दुसरी गोष्ट म्हणताना सर तुम्ही हे जेव्हा क्लिनिक चालवता तेव्हा अनेक सातत्य असतं की पेशंट काही जणांना फरक पडलेला असतो, सातत्य येत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणताना लोकांचं कसं असतं की एक आपलं एक कुठला तर उद्योग असला तर त्यावर आपलं एक काय म्हणतात हे राहणं गरजेचं असतं की आपण एक सक्षम राहणं. तर त्यावर तुमचं काय मत आहे, म्हणजे सातत्य यावर काय मत आहे, आपलं बिझनेसवर ते काय मत आहे? इथं तर आपले गेले आता 11 वर्ष झाले पूर्ण सातत्याने सतत आपली गर्दी वाढत आहे. आपले एकूण आपण 3 केंद्र होती आपले, मात्र आता मनुष्यबळाच्या अभावी मी हे एकच केंद्र चालू ठेवले. पण वाढती गर्दीमुळेच मी 3 म्हणजे केंद्र आपण चालू केले होते. तर मागणी खूप चांगली आहे. फक्त काय आहे की यामध्ये फक्त की सोलापूरमध्ये विचार करत असताना जो वेळ पाळणं ज्याला म्हणतो ते की वेळ पेशंटनी पाळली पाहिजे. आणि मुळामध्ये आपला आजार कसा आहे, किचकट जर आजार असेल तर त्याच्यामध्ये आपण औषध देत नाही आहे, विना औषध म्हटल्यावर थोडासा वेळ लागणार आहे. तर त्यांची थांबण्याची तयारी जर असेल तर नक्की त्यांना 100% रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वप्रथम आमची चांगली पद्धत जर काय असेल तर आम्ही सर्वप्रथम पेशंटला सांगतो की तुम्हाला एकूण सलग 8 दिवस ट्रीटमेंट घ्यायची आहे, त्यानंतर 8 दिवसातनं एकदा अशी एकूण 3 महिने ट्रीटमेंट घ्यायची. पहिल्या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला चांगला फरक पडला तरच आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर असा कुठलाच डॉक्टर तुम्हाला एवढ्या खात्रीपूर्वक सांगणार नाही, कारण की आम्हाला तसा पैसा तुमचा नको की आम्हाला केवळ तुमची रक्कम भरून घ्यायची आणि तुम्हाला काही दुरुस्त न करताच आमची रक्कम आली आम्हाला बाद झालं. हा उद्देशाने लिमई निसर्गोपचार आपण स्थापन केलेला नाही. तर
जो आलेला पेशंट आहे तर त्याची मनोभावे सेवा कशी करता येईल हे आमच्या स्टाफला देखील आम्ही सांगितलेलं आहे. त्यांच्यासोबत कुणी आलेलं नसेल तर आमचे स्टाफचे लोक त्यांना खाली जाऊन सोडून येणं, रिक्षा करून देणं करणं, ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनपूर्वक आणि आस्थेने तेवढ्याच या गोष्टी आमचा स्टाफ करत असतो. त्यांना तशी सक्त सूचना मी सगळ्यांना दिलेली आहे. तर लिमे क्लिनिक यांच्यामध्ये समाधान पाहिजे पेशंटला, आणि दुसरी गोष्ट म्हणताना सेवाभावी करतात हे, की स्टाफमध्ये पण सोडून येणं हे करणं म्हणजे माणुसकी. एक पैसे घेतले आणि त्यांना हे असं करणं एवढी नसते, तर ती माणुसकी त्यांनी जपलेली आहे आणि त्यामुळं क्लायंटही त्यांच्याकडे येतात आणि एक विश्वास असतो माणसाचा, तसा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे अवश्य लिमे क्लिनिकला तुम्ही भेट द्या. आणि सर, हे डॉक्टर की पेशा सोडून आपल्याला अजून काही छंद आहेत का, यावर जरा सांगा. छंद म्हणजे की आमचा दिवसभराचं मध्ये जो काही टेन्शन असतो, ताण असतो, तो घालण्यासाठी सायकलिंग असेल किंवा म्युझिक असेल तर याचा छंद आहे. तर म्युझिकमध्ये सर काय काय केलं आहे आतापर्यंत, कार्यक्रम वगैरे केले आहेत? कार्यक्रम, गायनाचे कार्यक्रम असतात. आज देखील माझा IMA हॉलला कार्यक्रम आहे, गायनाचे कार्यक्रम असतात. तर कोणते गाणे जास्त गाता आणि एक लाईन म्हणून दाखवावी प्रेक्षकांना आपल्या? आज से पहले, आज से ज़्यादा खुशी आज तक नहीं मिली, इतनी सुहानी ऐसी मीठी घड़ी आज तक नहीं मिली, आज से पहले. धन्यवाद. खूप मस्त सरांनी इंटरव्ह्यू दिला आहे आणि गाणं देखील खूप सुरेल म्हटलं आहे. कारण टेन्शन आणि प्रेशर कमी करण्यासाठी काहीतरी माणसाला छंद असतो आणि तो गायन आणि वगैरे स्पोर्ट्स वगैरेमधून दिसून येतो. तर सर, गायनातून माणसांना काय मिळतं, आणि हे तुम्ही एक डॉक्टर आहात तर यातून काय सांगाल की प्रेशर कमी करण्यासाठी काय काय माणसांनी केलं पाहिजे आजच्या जीवनात? प्रेशर कमी करण्यासाठी सर्वप्रथम तर आज काय जर झालं आहे तर की मलाच कसं काय सगळं मिळेल ही भावना वाढत चालली. ही भावना जर कमी केली आणि मीच माझ्याबरोबर 4 लोकांना कसं घेऊन चालेन, त्यांना ही भावना कमी होत चालली आहे. तर ही जी सामोपचाराची भावना आहे ही कमी झाल्यामुळे आपल्यावर ताण वाढतो आहे. आणि त्याच्याकडे गाडी तर माझ्याकडे का नाही, त्याच्याकडे बंगला आहे तर माझ्याकडे नाही, ही जी भावना वाढत चालली आहे. आणि पैसा मला अधिक कसा मिळेल, कुठल्याही मार्गाने मिळू दे, हा आपण नको त्या गोष्टीने मार्गाने पैसे कमवल्यामुळेच केवळ आपला ताण वाढत आहे. अन्यथा ताण वाढण्याचं कारण काहीच नाही. जीवन हे खूप सुंदर आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने जर जगलो, सकाळी योगा असेल, प्राणायाम असेल, तुम्ही गाणं म्हणत असाल तर तुम्ही जेव्हा गाणं म्हणता तेव्हा तुमची काय होणार आहे, हे जे आहे त्याची उघडझाप होणार आहे. हे उघडझाप झाल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या हृदयाला जो आहे तो ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे आणि तुम्हाला काय होणार आहे, बीपीचा वगैरे त्रास होणार नाही आहे. तुम्ही आनंदित राहाल. कारण की 90% दुखणे जे असतात हे तुमच्या मनावर अवलंबून असतात. कारण की तुम्ही कोरोना काळात बघितलं असेल की समोरच्याला जरी शिंक आली तरी वाटायचं की बाबाला कोरोनाच झाला, की आपल्या ही मनाची भावना असते. किंवा टी व्हीवर दाखवतायत म्हणून आपण ते आपल्याला समजायचं की त्या भावना आपल्यातच आहेत किंवा तो रोग आपल्यालाच झालेला आहे. असं न होता आपण जर पॉझिटिव्ह राहिलो तर नक्कीच आपण या सर्वापासून दूर राहू शकतो. तर सरांनी सांगितलं आहे की कोणताही तणावग्रस्त जीवन न जगता एक आनंदी आणि स्वच्छंद जीवन हाच जीवनाचा खरा मार्ग आहे आणि आरोग्याचा खरा मार्ग आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. तर सर, आपल्या लिमिये क्लिनिकविषयी जरा सांगावं आणि तुमचा नंबर, पत्ता वगैरे सर्व सांगावं. म्हणजे कसे तुम्ही उपचार देता हे देखील सांगावं. पूर्ण प्रेक्षकांना कळू द्या आपल्या क्लिनिकचं वैशिष्ट्य. नमस्कार. क्लिनिकचं वैशिष्ट्य म्हणजे लिमये निसर्गोपचार केंद्र हे गेले 11 वर्षापासून चालू आहेच. ह्याच वास्तूमध्ये चालू आहे. सकाळी 7 ते 10 हा पुरुष वर्गासाठी मसाज असतो. तसेच सकाळी 10 ते दुपारी 2पर्यंत हा स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध केलेली आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की आपल्याकडे अनेक गव्हर्नमेंट पेशंट आहेत. याचं कारण म्हणजे पाळली जाणारी वेळ. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आमच्या इथं ज्याला जी वेळ दिलेली असते त्या वेळेमध्ये तोच पेशंट घेतला जातो. दुसरा पेशंट नवीन आला आहे ते अधिक जरी पैसे मिळत असेल तर तो पेशंट आम्ही घेत नाही. याचं कारण म्हणजे की जो आपल्याला दिलेला त्यांनी मोबदला आहे त्याची पूर्ण सेवा त्याच्या टायमात त्याला मिळाली पाहिजे. त्याच्या सेवेमध्ये कुठंच करणार नाही की लोक बरेच 20-25 पेशंट रोज करतात, मात्र आम्ही 10च पेशंट करतो. मात्र ते लक्षपूर्वक करतो आणि त्याचा 100% रिझल्ट येतो. हा आमचा अनुभव आहे. तसेच ज्येष्ठ लोकांसाठी
आम्ही जी स्टाफला सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत की त्यांची जी व्यवस्था असेल त्यांच्याकडे लक्ष कसं दिलं पाहिजे, हे स्टाफ देखील तितकाच आमचे गेले अनेक वर्षापासून, हे माझे मोठे बंधुराज आहेत, हे माझ्यासोबतच आहेत गेले 11 वर्षापासून. तर जो स्टाफ आहे तो सगळा जुना स्टाफ आहे आमचा आणि तो लक्षपूर्वक सगळं काम करत असल्यामुळे पेशंटचे रिझल्ट खूप चांगले असतात आणि एक समाधानाची बाब त्यांच्याकडे दिसते. आणि कुठलीही जास्त जाहिरात न करता देखील माउथ पब्लिसिटीने अनेक पब्लिक आपल्याकडे येत असतं. याचं कारण म्हणजे की आपला रिझल्ट आहे. आणि असं तुम्हाला कुठलाच डॉक्टर सांगणार नाही की 10 पैकी 8 पेशंट दुरुस्त होतात, 2 होत नाहीत. ह्याचं कारण म्हणजे की आम्ही औषध देत नाही आहे. विना औषध उपचार पद्धतीला काही मर्यादा आहेत. पण आम्ही हे स्पष्ट आमच्या पेशंटशी चर्चा करतो की 10 पैकी 8 जण बरे होणार आहेत, 1-2 बरे होणार नाहीत. तर तुम्ही 3-4 दिवसात जर काही रिझल्ट नाही आला तर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता, दुसऱ्या दवाखान्यात तुम्ही जाऊ शकता. एवढं स्पष्टपणे सांगणारं कुठलंच केंद्र नाही, कारण की आम्हाला तुमचा तसा पैसा नको आहे. तर ही एक चांगल्या म्हणजे आमची वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर दिला जाणारा वेळ आणि त्याचबरोबर दिली जाणारी व्यवस्था आणि त्याचबरोबर असलेलं एक विश्वासाचं नातं. लिमये म्हणजे आमच्याकडे अनेक जण येतात, फक्त बास लिमये नाव आहे ना, बास म्हणजे लिमये म्हणजे विश्वास. एवढ्या विश्वासाने आमच्याकडे येतात आणि ती विश्वासार्हता आम्ही पाळलेला आहे. तुम्हाला तुमच्या महत्त्वासाठी सांगतो की 11 वर्षामध्ये माझ्याकडे जी रुग्ण येतात त्याच्यामध्ये 80% हा महिला वर्ग आहे. हे काय येतात? कारण लिमये म्हणजे विश्वास आहे. हे विश्वासाचं नातं आम्ही तितकंच जमलेलं आहे की आमच्याकडे येणारा माझी काकू असेल, माझी आजी असेल, माझी बहीण असेल, या भावनेतनं आम्ही म्हणजे ट्रीटमेंट जे देतो ते त्या भावनेतनं आम्ही ट्रीटमेंट देतो. एक विश्वासाचं नातं आम्ही त्यांच्याशी जुळवलेलं आहे की त्यांना असं कधीच वाटत नाही की मी एका डॉक्टरकडे आले. ते इतके विश्वासाने बोलतात की माझ्या भावाशी मी काहीतरी शेअर करते, मी माझ्या आजोबांशी शेअर करते, मी माझ्या कुणाशी शेअर करते किंवा माझ्या मुलाशी शेअर करते. असं प्रत्येकजण आपल्या भावना शेअर करत असतात. याचं कारण म्हणजे एक जुळालेलं विश्वासाचं नातं. मी असेल किंवा माझा स्टाफ असेल, इतकंच आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रीट करत असतो. तर सर आपला पत्ता आणि मोबाईल नंबर सांगावा जरा प्रेक्षकांना. लिमये निसर्गोपचार केंद्र, शोभानगर 7 रस्ता, बिग बाजारजवळ, आंबेडकर भवनच्या समोर. संपर्क क्रमांक आहे 7350 277 679. नंबर परत एकदा रिपीट करा. 7350 277 679. ह्या क्रमांकावर आपण आपली मेरिडियन तपासणीसाठी किंवा इतरही आपल्या तपासणीसाठी आपण आपली वेळ निश्चित घेऊ शकता आणि हा फोन नंबरवर तुम्ही कधीही फोन करू शकता. तर आरोग्याचा मंत्र जपण्यासाठी आणि आयुर्वेदिक विनाखर्चिक जास्त न उपचार घेण्यासाठी एकदा लिमे क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या गरजानुसार हे सर्व लिमे स्टाफ आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि यांच्या क्लिनिकला भेट द्या. ज्यांना आरोग्य जे ॲलोपॅथिकचे उपचार घेऊन थकलेले आहेत अशा लोकांसाठी हा घरेलू उपाय आणि चांगल्या पद्धतीने विनाखर्चिक उपाय हा थोडाफार खर्च करणारा उपाय आहे. तर अवश्य एकदा लिमे क्लिनिकला भेट द्या आणि तुमचं आरोग्यदायी आणि जीवन हे मस्त जगा आणि लिमे क्लिनिकला भेट द्या. धन्यवाद.